यूट्यूब चॅनल। तर सगळ्यात पहिला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। तर तिळगुळासारखाच गोडवा तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये यावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना। तर आता सध्या चालू आहे तर तो पौष महिना चालू आहे, तर या महिन्यामध्ये संक्रांतीचा सण येतो। तर आज संक्रांत आहे, तर इथून पुढे साधारण 15 दिवसांपर्यंत महिला वर्गाचा जर तो आहे तर तो हळदी कुंकवाचा जो कार्यक्रम आहे तर तो चालू असतो आणि प्रचंड उत्साहाने महिला वर्ग तो हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे तर तो करत असतात। आणि लहान मुलांचं म्हटलं तर लहान मुलांमध्ये बोरनहाण जे आहे तर ते चालू असतं। तर ते साधारण 5 वर्षापर्यंतच्या मुलांचं बोरनहाण आपण करतो आपल्या इकडे। तर गिरिजाचं मी गेल्या वेळी बोरनहाण केलं होतं आणि त्याची जी व्हिडिओ आहे तर ती मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते, ती व्हिडिओ नक्की चेक करा। तर बोरनहाण म्हणजे काय असतं नक्की, तर आमच्यामध्ये सुद्धा बोरनहाणची जी पद्धत आहे किंवा जी प्रथा आहे तर ती नव्हती पहिला, पण मी असंच बघितलं यूट्यूबवरती आणि काही फॅमिली मेंबर्सकडून पण ती प्रथा केली होती त्यांनी, तर खूप छान वाटलं मला आणि आपल्या बाळाची हौस होते। तर त्यामुळं मी सुद्धा गिरिजाचं गेल्या वर्षीपासून म्हणजे तिचं पहिलंच संक्रांत होती गेल्या वर्षी, तर त्या वर्षीपासून तिची बोरनहाण जे आहे तर ते घालायला चालू केलेलं आहे। तर संक्रांत म्हटलं की आता आपल्याकडे येतं की काळ्या रंगाचे आपण ड्रेस घालत असतो संक्रांती दिवशी, आणि त्याचप्रमाणे बोरनहाण म्हटलं की लहान मुलांना सुद्धा काळ्या रंगाचे छान छान असे ड्रेस घालतात। आणि त्यात माझ्याकडे 2 मुली आहेत, तर मुलींसाठी तुम्ही बघत असाल तर ड्रेसची व्हरायटी असते, तर प्रचंड त्यांच्यासाठी ऑप्शन्स असतात ड्रेसचे। तर गेल्या वर्षी गिरिजासाठी मम्मीने एक ड्रेस शिवला होता संक्रांतीसाठी, तर तो मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण तो खूप छान आणि लहान मुलांना अगदी व्यवस्थित फिट होईल असा ड्रेस तिनं शिवला होता। तर व्हिडिओ पण चेक करा आणि मी ड्रेस पण दाखवते तुम्हाला। तर हा आहे तो ड्रेस छोटासा। तर हा वरचा ब्लाऊज आहे आणि हा शक्यतो न्यूबॉर्नसाठी म्हणजे 3 महिन्याची होती गिरिजा, म्हणजे न्यूबॉर्नसाठीचा हा ड्रेस आहे। फक्त 3 महिन्याची होती आणि मला असं होतं की तिला कुठल्याही प्रकारे ड्रेस टोचू नये किंवा घालायला काढायला कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये, तर त्यासाठी आम्ही हा असा ड्रेस शिवला होता। आणि या समोर बघताय तुम्ही तरी असे समोर प्लेट्स घातल्यात खालच्या बाजूला आणि साईडनी इकडे लेस लावली आहे पूर्ण, तर ती लेस आतमध्ये टोचणार नाही, तर याची सुद्धा पूर्ण काळजी घेतली। स्लीव्स बघितला तर हे छोटेसे स्लीव्स आहेत जे की एकदम छोटे स्लीव्स आहेत आणि त्याला सुद्धा लेस लावली आहे आणि छान डिझाईन केली आहे। आणि बॅक साईडला म्हटलात तर ड्रेस पूर्ण ओपन आहे बॅक साईडला आणि याला आपण नॉट लावायचे। तर लहान मुलांना ड्रेस घालताना आणि ड्रेस काढताना ते प्रचंड दंगा करतात, रडतात, कारण त्यांना ते नको असतं। तर त्यामुळं हा जो ऑप्शन आहे तर तो आम्ही पसंत केला आणि बॅक साईडला एक अशी छोटीशी नॉट केली आहे त्याला। आणि ओव्हरऑल ड्रेस घातल्यावरती इतका सुंदर दिसतो आणि ब्लॅक आणि रेडचं कॉम्बिनेशन आहे, तर त्यामुळं सुद्धा खूप छान दिसतो ड्रेस। तर हा अशा प्रकारचा वरचा टॉप शिवला होता। आणि जसं की आपण संक्रांत म्हटल्यावरती पारंपरिक आपल्याकडे वेशभूषा करतात, तर हा जो आहे तर तो खालचा परकर आहे। तर हा थोडासा तिला मोठा होत होता त्यावेळी, म्हणजे मोठं नव्हता होत, लहान बाळांचे पाय कसे असतात आकडलेले असतात, तर व्यवस्थित येत होता। काय झालं, व्यवस्थित येत होता, पण थोडासा लेंथ जी आहे तर ती मोठी होती। तर हा असा ड्रेस आहे। तर तुम्ही व्हिडिओ बघितला तर व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित समजेल की कसा ड्रेस आहे। आणि आता मी हाच ड्रेस घालून राशीचा सुद्धा फोटोशूट करणार आहे, तर असा ड्रेस येतोय, हा असा ड्रेस येतोय, खूप सुंदर ड्रेस दिसतोय। तर हा ड्रेस घालून मी आता राशीचा फोटोशूट करणार आहे। आणि अजून आता ह्या संक्रांतीच्या बोरनहाणसाठी सुद्धा आम्ही 2-3 ड्रेस शिवतो ॲक्च्युली, त्या दोघींसाठी आणि माझ्यासाठी। मग ते मॅचिंगवाले असणार आहेत की वेगवेगळे असणार आहेत ते अजून आम्ही फिक्स नाही केलेलं, ते त्यांची आजीच ठरवणार आहे। तर हे असे ड्रेस होते। आणि न्यूबॉर्नचं कलेक्शनमध्ये म्हटला तर माझ्याकडे अजून एक ड्रेस आहे, तर हा फ्रॉक आहे। तर बऱ्याच दिवसात ठेवणीत होता तो आणि मी आज काढला आता तुम्हाला सगळ्यांना दाखवण्यासाठी। तर हा फ्रॉक आहे, हा फ्रॉक आम्ही गिरिजाच्या 12व्या दिवशी शिवला होता, तर ती फक्त 12 दिवसाची होती, तर त्यावेळी शिवला होता। हा ॲक्च्युली आम्ही वरून घालायचा केला होता, तर नंतर त्यावेळी आमच्या लक्षात आलं की आपण बॅक साईडला पूर्ण ओपन ठेवलं असतं तर घालताना आणि काढताना इझी झालं असतं, कारण न्यूबॉर्नला एकतर आपण सांभाळतो, न्यूबॉर्नला पकडायला खूप मुश्किल असते, खूप छोटं बाळ असतं, तर त्यामुळे आम्ही अशा पद्धतीचा बॅक साईडला तसा असावा म्हणून नंतर आम्ही तसे ड्रेस शिवले। आणि याला हाताला सुद्धा खूप छान अशी डिझाईन आहे, म्हणजे प्लेट्स केल्यात हाताला सुद्धा
आणि सेम बॅक साईडला आहे आणि बॅक साईडला असं इथून ओपन आहे आणि इथून एक नॉट घातली, इथं नॉट लावली. खूप छान वाटत होता तिनं बारशात घातलेला, याचे मी पिक्चर सुद्धा शेअर करते. आणि हा ड्रेस आय थिंक तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल. हा ड्रेस राशीच्या बारशातला आहे. बारसा आम्ही 12व्या दिवशीच घालतो, म्हणजे गिरिजाचं पण 12व्या दिवशी घातलं होतं आणि राशीचं पण 12व्या दिवशी. त्यामुळे ड्रेस जे आहेत ते न्यूबॉर्नचेच हवे होते. हा तर ड्रेस खूप क्यूट दिसतोय आणि मला पर्सनली प्रचंड हा आवडला होता. याचं सुद्धा सेम आहे, ही फ्रंट साईडला अशी डिझाईन आहे. हाताला बघू शकताय असे प्लेट्स घातले होते या साईडला आणि या साईडला सुद्धा प्लेट्स आहेत हाताला. आणि बॅक साईडला म्हटलात तर पूर्ण मी ओपन ठेवलंय आणि 2 असे नॉट्स ठेवलेत इथे. हे असे 2 नॉट्स ठेवलेत बॅक साईडला, म्हणजे बाळाला पण इझिली घालू शकतो, इझिली काढू शकतोय. आणि आतमधलं जे स्टिचिंग आहे तर ते अशा प्रकारचं आहे की बाळाला कुठल्याही प्रकारचं इरिटेशन होणार नाही, म्हणजे ड्रेस टोचणार नाही. तर अशा प्रकारे हा स्टिच केला. तर पर्सनली मला हा ड्रेस खूप आवडतो. आणि आता हा राशीला बसतो, अजून थोडे दिवस बसेल राशीला. ती आता 3 महिन्याची आहे तरीसुद्धा तिला हा बसतो. आता थोडंसं तिला आवड व्हायला लागला तर पण तरीसुद्धा हा ड्रेस बसतो. आणि वापरायचं बंद झाल्यानंतर मी यांना छान पॅक करून ठेवून देईन. नंतर त्या मोठ्या झाल्यानंतर ही जे असते तर ती आठवण नसते, कारण माझेसुद्धा लहानपणीचे ड्रेस आहेत. आणि हा धोतर शिवला होता गिरीच्यासाठी. ॲक्च्युली गिरीजाचं आषाढी एकादशीला फोटोशूट केलं होतं, तर त्यासाठी मला धोतर हवा होता, तर त्यासाठी असा धोतर शिवला होता. आणि हा असा टाईपमध्ये शिवला. तर गिरीजा तेव्हा मोठी होती, साधारण एकादशीच्या वेळी 9 महिन्याची होती ती. आम्ही तिला पंढरपूरला घेऊन गेलो होतो एकादशीला, आषाढी एकादशीला. तर त्यावेळी फोटोशूट करायचा होता, त्याच्यासाठी थीम होती विठ्ठल रुक्मिणीची. तर त्यामुळं ज्यावेळी ती वारकरी झाली होती तर त्यावेळी मी तिला हा धोतर घातला होता आणि वरती तिच्याकडे व्हाईट कलरचा ड्रेस आहे तर तो घातला होता. तर हे होतं माझं कलेक्शन या दोघींचं. आणि मुली आहे तर त्यामुळे खूप छान छान ड्रेस शिवायला मिळतात, खूप वेगवेगळ्या व्हरायटीचे फ्रॉक वगैरे. तुम्ही मॅटर्निटी शूटचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये सुद्धा मी दाखवलं होतं. तर गिरीजाला आणि मला सेम मॅचिंग ड्रेस शिवला होता मम्मीने, पिंक कलरचा होता. तर ती सुद्धा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते, तर ती सुद्धा व्हिडिओ चेक करा. सेम ड्रेस होते आमच्या दोघींचे, तर मॉम डॉटर सेम. तर आता या संक्रांतीला आय गेस मला पण ॲक्च्युली माहीत नाही आहे ती काय शिवणार आहे, पण कदाचित मॅचिंग टाईपच असणार आहे माझा आणि त्या दोघींचा. किमान त्या दोघींचा तरी ड्रेस मॅचिंग असणार आहे, माझा जरी वेगळा असला तरी. तर लेट्स सी कसा असणार आहे, कारण संक्रांती दिवशी नाही, आज नसतं आपल्याकडे हळदी कुंकू, कारण आज खूप गडबड असते प्रत्येकाच्या घरी. सगळ्यांच्या घरी आज मोस्टली बऱ्याच जणांकडे आज हळदी कुंकू असते, तर त्यामुळे आपण हळदी कुंकू आज नाही करत. तर इथून पुढे थोड्या दिवसांनी हळदी कुंकू करू. आणि त्यासोबतच गिरीजाचं आणि राशीचं सुद्धा हे पहिलं बोरनान असणार आहे. तर त्यानिमित्तानं दोघींना सुद्धा ब्लॅक कलरचे ड्रेस शिवायचे आहेत. आणि ते ड्रेस शिवून झाल्याच्या नंतर मी तुम्हाला नक्की दाखवेन ते ड्रेस मी कसे शिवलेले आहेत. आणि संक्रांतीचा म्हणजे त्यांच्या बोरनानाचा जो व्हिडिओ आहे तर तो पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. पण जर तुम्हाला बघायचं असेल, म्हणजे मी लास्ट टाइम संक्रांतीला काय काय डेकोरेशन केलं होतं, तर पार्लेजीच्या बिस्किट्सचे मी छानशी रेल्वे बनवली होती, तर ते मी फोटो असतील तर ॲड करते माझ्याकडे. आणि त्यानंतर सोफा बनवला होता, टेबल वगैरे बनवलं होतं, बिस्किट्सचं बनवलं होतं सगळं. पार्लेजीचे बिस्किट्स, मारेजचे बिस्किट्स आणि जेम्सच्या गोळ्या वापरल्या होत्या रेल्वे बनवण्यासाठी. आणि त्या रेल्वेमध्ये आम्ही छान छान चॉकलेट, त्यानंतर कॅडबरी, त्यानंतर जेम्स, चिरमुरे, या सगळ्या गोष्टी आम्ही ठेवल्या होत्या. तिळगुळ होते, ऑफकोर्स तिळगुळ असणारच, संक्रांत आहे. आणि मागे डेकोरेशन पण केलं होतं. तर यावेळी आम्ही संक्रांत कशी सेलिब्रेट करतोय ती सुद्धा व्हिडिओ बघा. आणि जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच जी बेल आयकॉन दिली आहे तर ती सुद्धा हिट करा, म्हणजे इथून पुढे माझी जी व्हिडिओ येईल तर ती व्हिडिओ आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर हे माझं ड्रेसचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला अशा प्रकारचे ड्रेस शिवायचे असतील, म्हणजे ट्रॅडिशनल टाईप ड्रेस शिवायचे असतील किंवा नऊवारी साड्या शिवायच्या असतील, त्यामध्ये मस्तानी असेल, ब्राह्मणी असेल, तर बरेच प्रकार आहेत नऊवारी साडीमध्ये सुद्धा, कोल्हापुरी असेल, तर त्या टाईपचे शिवायचे असतील तर त्यामध्ये सुद्धा लहान एज ग्रुपपासून अगदी मोठ्या वयोगटापर्यंत सुद्धा तुम्हाला कस्टमाइज ड्रेस जे आहेत तर ते शिवून मिळतात. तर जो मी नंबर डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते तर त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला जे ड्रेस हवे आहेत त्याची डिझाईन तुम्ही जर त्यांना दाखवलीत तर नक्की तुम्हाला त्या प्रकारचे किंवा सेम टाईपचे ड्रेस शिवून मिळतील. ही आमची छोटीशी राशी. राशीने काय घातलंय? काय घातलं राशी? छान असा पटकर आणि ब्लाऊज घातलाय
आणि वरती टोपी घातले. तर ती 3 महिन्याची राशी आता, म्हणजे अजून 3 महिने कंप्लीट व्हायचे आहेत, अजून छोटीच आहे. तर हा न्यूबॉर्नचा ड्रेस तिला व्यवस्थित बसतोय आणि खूप छान दिसतोय. ॲक्च्युली ट्रेडिशनल ड्रेस दिसतोय. तर तुम्हाला ड्रेस कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि या ड्रेसवरती मी तिचे छान फोटोशूट केलं, तर ते सुद्धा एकदा चेक करा. माझी व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि नक्की बेल आयकॉन हिट करा, कारण संक्रांतीच्या हळदी कुंकवाचे व्हिडिओसुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. थँक्यू.